पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरीत भाविकांची वर्दळ वाढली किंवा यात्रा जवळ आली की एक दृश्य हमखास दिसतं, ते म्हणजे पोलीस बंदोबस्त सोबत घेत पंढरपूर नगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेचं। एकीकडे भाविकांच्या सुविधेसाठी शासन शहरातील मंदिर परिसरासह विविध रस्ते, लोकांची घरेदारे, दुकाने पाडून रुंदीकरणाचा घाट घालतंय, मात्र त्याचवेळी शहरातील वर्दळीच्या अनेक प्रमुख रस्त्यावर नो पार्किंगच्या ठिकाणी लावण्यात आलेली वाहने, फुटपाथवर करण्यात आलेली अतिक्रमणे, वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने टाकण्यात येणाऱ्या खोक्यांचे वाढते प्रमाण याकडे मात्र शहरात इतर वेळी फारशी कारवाई होताना दिसून येत नाही। आता अधिक मासानिमित्त शहरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, मंदिर परिसरात नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं मंदिर परिसरातील अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू केल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे। कारवाई दरम्यान मुख्याधिकारी महेश रोकडे, शहर पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सावरकर चौक या रस्त्यावर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अर्बन बँक ते कर्नल भोसले चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढल्यानं शहरातील नागरिकांना पायी चालणं देखील मुश्किल झालंय। शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेत या ठिकाणी कारवाई केली जाणार का, याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिलंय। बुधवारी मंदिर परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवल्यानंतर बोलताना पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पुढील काळात मंदिराकडे येणाऱ्या इतरही प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं म्हटलंय। मात्र शहरात केवळ प्रमुख यात्रा आली की अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाते, तर इतर वेळी याच वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमणे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी अशी मागणी होत आहे। एकादशीला 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरामध्ये येण्याची अंदाज आहे आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये मंदिर परिसर आहे, चौपाळा टू मंदिर, त्याचबरोबर महाद्वार घाट आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग याच्यावरती होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता या रस्त्यावर होत असलेलं जे काही अतिक्रमण आहे, रस्त्यावर होत असलेला व्यवसाय किंवा रस्त्यावरती जास्त प्रमाणात असणारे फेरीधारक यांच्यामुळं वारकऱ्यांना होत असलेला त्रास पाहता आम्ही आजपासून या मुख्य रस्त्यावरती प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरामध्ये रस्त्यावरचं अतिक्रमण मागे घेण्यासाठी आणि जे आता अनावश्यक आहे ते काढून टाकण्यासाठीची मोहीम नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे सुरू केलेली आहे। माघ महिना झाल्यानंतर पुढे आपल्याला आषाढी वारीच्या अनुषंगाने सुद्धा मंदिर परिसराबरोबरच शहरातून मंदिराला येणारे जे काही मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावरती सुद्धा बऱ्या प्रमाणात काही जे काही परमनंट झालेले अतिक्रमण आहेत ते सुद्धा परिषदेनं आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे आम्ही त्याचा प्लॅन केलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्यानुसार मुख्य रस्त्यावरती आणि फुटपाथवरती होणाऱ्या जे काही अतिक्रमण आहे ते कमी करून वारकऱ्यांना, नागरिकांना मंदिर परिसरामध्ये देवदर्शनासाठी येण्यासाठी मोकळा मार्ग करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। शहरातील व्यापारी बांधवांना आणि व्यावसायिकांना असं आव्हान आहे की वारीबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय होणं आवश्यक आहे, परंतु व्यवसाय होत असताना सर्व व्यावसायिक आहेत, फेरीवाले आहेत, त्यांनी त्यांचा व्यवसाय होत असताना रस्त्यावरती रहदारीला अडथळा येणार नाही आणि रस्ते ब्लॉक होणार नाहीत या अनुषंगाने आपला व्यवसाय करावा, जेणेकरून रस्ते मोकळा श्वास घेतील। गेल्या 2-3 दिवसापासून शहरामध्ये वाढत्या गर्दीच्या अनुषंगानं शौचालय किंवा स्वच्छतागृह किंवा इतर या ठिकाणी काही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत। त्या अनुषंगानं जे काही मंदिर परिसरातले जे स्वच्छतागृह आहेत त्या ठिकाणी प्लस ज्या गर्दीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणचे जे काही CCTV आहेत ते सर्व अद्यावत सुरू ठेवणं आणि गरजेनुसार नवीन ठिकाणी नवीन बसवण्याचं काम नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरती वॉच राहील, लक्ष राहील।